टीमों के एक्स्ट्रा मेंबर हमारे कमेंट्री बॉक्स में जल्द से जल्द भेज दीजिए प्लीज। हजुरी क्रिकेट क्लबचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेत आणि साई स्पोर्ट्स आपले एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचे आहे। सिद्धेश अभंगे फाउंडेशन यांच्या वतीनं समाज कार्य अविरतपणे आपण पाहत आहोत। एक मोठी टीम आहे सिद्धेश अभंगे यांची, ती खूप चांगल्या पद्धतीने काम करते। कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओरडू नका प्लीज। या ठिकाणी बघा स्वतः सिद्धेश अभंगे जे खेळण्यासाठी पोहोचत आहेत। मागच्या सामन्यामध्ये 10 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं। एक उत्तुंग षटकार त्यांच्या वतीने आपण पहिल्या सामन्यात पाहिलेला आहे आणि मागच्या सामन्यात कॅप्टन्सी कशी असावी त्याची प्रचिती त्यांनी दिली। गोलंदाजांना खूप चांगल्या क्रमाने त्यांनी वापरलं, त्याचमुळे 32 धावा डिफेंड करण्याची कामगिरी या अगोदर साई स्पोर्ट्स कोपरी या संघाने केलेली आहे। पुन्हा एकदा ते पहिल्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पोहोचत आहेत, ही खूप महत्वाची बाब आहे। मधल्या काळामध्ये थोडी चर्चा मी सिद्धू अभंगे यांच्याशी केली, ते म्हणाले की तितका वेळ मिळत नाही सरावासाठी, पण जोपर्यंत हातात बॅट आहे क्रिकेट हा खेळ आपण खेळत राहू आणि तो खेळ आता पुन्हा एकदा खेळण्यासाठी सरसावले मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश अभंगे। त्यांच्या सोबतीनं असणारे फलंदाज मोहित यांना गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता। फलंदाजी तर मोहितची आपण पाहिलेलीच आहे, पण मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट्स मोहितने घेतले आणि एक चांगली सुरुवात गोलंदाजीची त्यांनी करून दिली साई स्पोर्ट्स साठी। तर एक 2 चांगले पर्याय साई स्पोर्ट्सच्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। एका बाजूला मोहित, एका बाजूला सिद्धेश आणि आता बॉलिंग मार्कवर हजुरी क्रिकेट क्लब कडून येणार आहेत बॉलर आदिलच पुन्हा एकदा आपण पाहतोय। प्रत्येक संघाचा एक गेम प्लॅन असतो आणि तो गेम प्लॅन ते शेवटपर्यंत तसाच ठेवतात जेव्हा ते जिंकत पुढे पुढे जातात। मागच्या सामन्यामध्ये आदिलने सुरुवात करून दिली, तर पुन्हा एकदा त्याला संधी मिळते। मागच्या सामन्यामध्ये सिद्धेश चांगले खेळले होते, त्यांना संधी मिळाली। मोहित चांगले खेळले, त्यांना संधी मिळाली। त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा चांगला खेळ असेल तर नक्कीच तुम्हाला वारंवार संधी मिळेल। बघा नो ड्रिंक्स ब्रेक, अंपायर्सकडे बॉटल्स दिलेल्या आहेत पाण्याच्या, तर तुम्हाला जेव्हा पाणी लागेल, खरं तर 4 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये पाण्याची आवश्यकता लागते का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। 20 मिनिटं तुम्हाला ऍडजस्ट करायची आहेत, ऍडजस्ट करा प्लीज। आणि नो टीम मीटिंग लक्षात घ्या, 20 मिनिटं नो टीम मीटिंग, 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं पूर्ण झाली पाहिजे, लक्षात घ्या मित्रांनो। आम्हाला अजून जास्त स्ट्रिक्ट होण्यासाठी प्रवृत्त करू नका, कारण आम्ही कमिटी मेंबर्स कशीही पेनल्टी देऊ शकतो। या अगोदर 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे हजुरी क्रिकेट क्लबला पाणी देण्यासाठी। ड्रिंक्स ब्रेक तो नाहीच आहे, पण मैदानाच्या आतमध्ये तुमचा कुठला समर्थक किंवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाता कामा नये। टायमर स्टार्ट होतोय, 2 वाजून 2 मिनिटं। या ठिकाणी बघा पूर्ण महिला भगिनी सुद्धा पाहायला मिळतात व्यासपीठाची शोभा वाढवताना। सपत्नीक सिद्धू अभंगे सकाळपासून मेहनत घेतात। यावेळेस बघा ऑन द राईज खेळले, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात, डावीकडे सरकताना चांगला स्टॉप, एक सिंगल मिळेल। स्ट्रोक तर अद्वितीय होतात, त्यात मात्र शंका आहे, पण फोर्स काही अंशी कमी पडला। नवीन चेंडू आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्यातल्या त्यात हवेचा प्रभाव नाहीये जास्त जो आपण नेहमीच वेगवेगळ्या मैदानांमध्ये पाहतो, त्याचमुळे तो एक डिसएडव्हान्टेज आहे बॅटरसाठी। पण असं एक सिंगल मिळालेले कॉन्फिडन्स तर दिसतोय खेळण्याच्या स्तरावर मोहितच्या। चांगला स्ट्रोक त्यांनी कन्वर्ट केला। आदिल तयार, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट सिद्धू यांच्यासाठी। पुल केल्या बॉलला, खूप चांगली बॉडी क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे डेंजर एंडला आहे तो, हो परतावं लागेल शून्यावर। धावाचीच्या स्वरूपात सिद्धेश अभंगे होत आहेत बाद, डायरेक्ट हिट, व्हॉट अ थ्रो, फलंदाज बाद। नो प्राइज अमाउंट डिक्लेअर्ड, कारण जी पण रक्कम तुम्हाला द्यायची आहे ती तुम्ही इकडे जमा करा। जर त्या खेळाडूंनी ती कमवली नाही तर 20% कापून तुम्हाला रक्कम परत दिली जाईल। ध्यान रखिए, आप जो प्राइज अमाउंट कमेंट्री बॉक्स में जमा करोगे, अगर वो प्राइज जीता नहीं किसी बल्लेबाज ने या गेंदबाज ने, तो 20% अमाउंट कट करके आपको दी जाएगी। रिले कैच, फलंदाज बाद, प्राइसलेस विकेट।
मोहित सुद्धा परतीचा प्रवास करतील. सन्माननीय सिद्धेश अभंगे यांच्या वतीनं सर्व क्रिकेटपटूंना एकत्रित आणण्याचं हे नियोजन आपण पाहतोय, ज्यामध्ये ठाण्यातले संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कोपरीचे संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक गाव एक संघ हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. 2 बॅटर्स सिद्धू बाद झाले, मोहित बाद झाले. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आता कमलेश तुम्हाला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टॅप केलाय बॉलला, एक सिंगल होईल पूर्ण. एकतवीची वाढ धावसंख्या पोचते 2 या आकड्यावर. तर आता स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आतिश तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडला कमलेश आहे. सुरुवात थोडीशी अडखत झालेली आहे, पण सुरुवात कधीच सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते आणि पाहूया ती सोपी सुरुवात बनेल का टीम साई स्पोर्ट्स कोपरीची. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी तर सांभाळून घेतलं संघाला. आता फलंदाजांची वेळ. बॅकफुटला गेले, ऑन साइडला क्रॉस बॅटर खेळायचा होता, मिडॉनला प्रोटेक्शन आहे, सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आतापर्यंत. चेंडू हाताळलेले आहेत 5. शेवटचा बॉल असेल. वेलरियन आमच्या सोबत ऍज अ स्कोरर म्हणून जॉईन झालेले आहेत. टेनिस.in पुणे टीम सर्व अँगल्सने ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. फुललेंचा बॉल होता, यष्टांवर आदळलाय, स्टंप डाऊन, फुल पिन, फलंदाज बाद. आतिश बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकावर नाव कोरलेलं आहे आदिल या गोलंदाजाने. चांगली सुरुवात हाजुरी क्रिकेट क्लब या संघासाठी त्यांनी मिळवून दिलेली आहे. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. पूर्णपणे सुरुंग लावण्याचं काम पहिल्या षटकामध्ये फलंदाजीला आदिलने केलेलं आहे, ज्यांनी मोहितला बाद केलं. एका धावेवर सिद्धू बाद झाले 0वर आणि आतिश बाद झाले 0वर. सिद्धू तर धावचीच्या स्वरूपात बाद झाले, म्हणजे 2 विकेट्स जात आहेत आदिलच्या पक्षामध्ये आणि त्यांनी खर्च केलेले आहेत एकंदरीत 2 धावा. 2 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडीशी सुरुवात गडबडलेली आहे, पण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चांगली सुरुवात करून चालत नाही, तर चांगला शेवट करता आला पाहिजे. आणि पाहूया, सुरुवात जरी चांगली झाली नाही या डावाची फलंदाजाची, शेवट आणि मध्यांतर आपल्या नावावर करतील का. कमलेश आहेत आणि कमलेशच्या साथीनं नवीन बॅटर तुम्हाला मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतील. कमलेशच्या सत्तीनं परत आतिश का, उमेश आणि कमलेश. आता कमलेश स्ट्राईक एंडला आहेत, उमेश नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन होता, ऑपॉर्च्युनिटी मिळते फलंदाजाला. आखूड टप्प्याच्या बॉलवर तुम्ही 100% एफर्ट्स द्यायला हवेत, कारण थोडं सोपं जातंय फलंदाजाला जेव्हा धीम्या गतीचा बाउन्सर येतो. बॉडी ऍडजस्ट करण्यासाठी वेळ मिळते आणि बॉडी ऍडजस्ट केली होती, पण बाउन्सवर कंट्रोल नव्हता फलंदाजाचा, त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. ऑपॉर्च्युनिटी मिस केले बॅटर कमलेशने. यावेळेस बघा, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक क्विक सिंगल कंप्लीट होते, सिंगल धावफलक पुढे जातोय 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड. फलंदाजीमध्ये थोडं काम करावं लागेल साई स्पोर्ट्स कोपरी या संघाला. प्रत्येक घटक हा क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचा आहे, फक्त गोलंदाजी आणि फलंदाजीच करून चालत नाही. कधी कधी क्षेत्ररक्षण सुद्धा तुम्हाला जिंकून देते, त्यामुळे आता तीच वेळ आलेली आहे, फलंदाजीची गरज आहे साई स्पोर्ट्स कोपरी या संघाला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. सिंगल डबल तर पाहिजेच, पण चौकार षटकार सुद्धा. बॅकफुटला गेले, ग्लाइड केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत गलीचे, पोहोचतायत पॉइंट पर्यंत, तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण हाजुरी क्रिकेट या संघाचं पाहायला मिळते, ज्यामध्ये मोकळीक मिळत नाही फलंदाजांना मोठे स्ट्रोक खेळण्याची. एका बाजूने तर गोलंदाजी चांगली होते, पण फलंदाजीचा स्तर अजून उंच करावा लागणार आहे. धावसंख्या फक्त 4. 9 चेंडूंचा खेळ झालाय. 9 चेंडूंमध्ये धावफलकावर फक्त धावा आहेत 4, ज्यामध्ये 3 फलंदाज बाद झाले साई स्पोर्ट्स कोपरीचे. स्विच हिटचा पर्याय निवडला होता, अपील झाली कॉट बिहाइंडची,
पण त्या ठिकाणी एक कॅज्युअल अपील आपण पाहिलेली आहे. जातोय हा डॉट बॉल. सुरुवातीलाच मन म्हणाल होतं की मला उलट दिशेने खेळायचं आहे, स्विच हिटला स्विच हिट बनवायचं होतं, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाहीये. धीम्या गतीचा एक स्लो बाउन्सर आपण पाहिला गोलंदाज जॉन्टी यांच्या वतीनं. जॉन्टीने या षटकाची सुरुवात चांगली दिली. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेत. चांगले स्टार्ट. शेवट गोड होईल का या षटकाचा जॉन्टीच्या वतीनं? खूप जास्त बाउन्स आहे बॉलला. दरम्यान या ठिकाणी उंचीचा अंदाज पंच नक्कीच घेतील. दरम्यान बॉल बिहाइंड द विकेट अडवण्याचा प्रयत्न चुकतोय आणि या वाईट बॉलच्या 4 मिळतील, म्हणजे एकूण 5 धावा आपण ऍड करणार आहोत. 5 धावा वाईडच्या मिळतील. बोनस मिळतोय साई स्पोर्ट्स या संघाला. घ्या. एक्स्ट्रा मेंबरच तुम्हाला पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ती सूचना बंटी सरांनी देखील या अगोदर केली. मी सुद्धा ती सूचना केलेली आहे. कुठलाच खेळाडू कुठलाच समर्थक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, ही काळजी आपण घ्यायची आहे. कॅप्टनने घ्यायची आहे. कॅप्टन देखील सर्वांना समजावून सांगायचंय जी गोष्ट शिस्तीची आहे. आणि क्रिकेटचा खेळ शिस्तीमुळेच पसंत केला जातोय. 2 षटकं तर गोलंदाजांनीच आपल्या नावावर केलेली आहेत. एका बाजूनं जॉन्टी आणि एका बाजूनं आदिल. आणि त्या 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर पंकज येतोय 3rd ओव्हरसाठी. पहिली 2 षटकं गोलंदाज आपल्या नावावर करतात, तर पुढची 2 षटकं फलंदाज आपल्या नावावर करतील का? चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगते की पुढच्या 2 षटकांवर फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळेल का? एका बाजूने फलंदाज पाहतोय आपण कमलेश. जास्त वेळ कमलेशने घेतलाय. उमेश नॉनस्ट्राईक एंडला. ड्राईव्ह केल्या बॉलला पण फोर्स कमी आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोचणार नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षकांचं स्ट्रगल पाहायला मिळते. बॉल अडवला जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफला. तोपर्यंत 2 धावांची पूर्तता होते. 2 धावा मिळत आहेत साई स्पोर्ट्स कोपरी या संघाला. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. बॉलला फोर्स देताना थोडी ताकद कमी लागते कमलेशची, जी थोडी वाढवावी लागेल. कारण सकाळपासून आपण पाहतोय की या मैदानावर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तुमची ताकद खूप आवश्यक आहे आणि ती देखील टायमिंग जुळवून तुम्हाला ताकद झोकायची आहे स्ट्रोक साठी. यावेळेस ऑन साइडला क्रॉस बायटेड पुल. बॉल जाईल थेट डीप मिड विकेट सीमा रेषा पार. मिळतील 6 षटकार. मैदानाच्या आतमध्ये कमलेचं, ज्याने आतापर्यंत 3 डॉट्स घेतले होते, सिंगलवर तो निर्धारित राहिला होता. 1 डबल त्याच्या वतीनं. त्यानंतर हा षटकार मिळालेला आहे साई स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या जाते 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स साई स्पोर्ट्स. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे. हवेत आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल खाली येतोय. जजमेंट घेतोय. कॅच कॅरी करतोय. षटकाराचं प्रतिउत्तर मिळते. परतावा लागेल फलंदाज कमलेशला.
4 गडी बाद 18. साई स्पोर्ट्स कोपरी अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या फेरीचे सामने आपण 4-4 षटकांचे खेळतोय आणि वेळेबद्दल सतर्क राहा. वारंवार मी त्या सूचना कमिटीच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळापत्रक आजचं 7 सामन्यांचं पूर्ण झालंच पाहिजे, ही दक्षता तुम्ही आम्ही सर्व घेणार आहोतच. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. पंकज तयार. स्ट्राइक एंडला आतिश. वाईट यॉर्कर, प्रॉपर पिचिंग आणि खूप चांगलं स्वागत फलंदाजाचं केलेलं आहे. ब्लॉक होल डिलिव्हरी हा एक चांगला पर्याय कुठल्याही गोलंदाजासाठी असतो. सुरुवात चांगली करून देण्याच्या उद्देशानं आणि नवीन आलेल्या फलंदाजावर दडपण वाढवण्याच्या उद्देशाने या चेंडूची हाताळणी केली जाते आणि तेच पंकज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालं. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 18. फुल टॉस बॉल, बॉटम हँडचा वापर करून बॉलला टर्न करायचं तर कनेक्शन प्रॉपर होत नाही, पण बॉल जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी पोहोचतील बॉल अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावांवरच थांबावं लागेल. 2च्या बळीने धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. पहिल्या षटकामध्ये थोडी फलंदाजांची उचलबांगडी झाली. दुसऱ्या षटकामध्ये वाईटच्या 5 धावा बोनच्या सुरुवात मिळाल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार कमलेच्या वतीने आला. त्यामुळे धावांचा चढता आलेख आपण पाहतोय साई स्पोर्ट्स कोपरी या संघाचा. 20 धावा, 4 गडी बाद. लास्ट बॉल, थर्ड ओव्हर. फुल टॉस मिस करतोय फलंदाज. डावी यष्टीला फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने झपावलेला आहे. दरम्यान जातोय हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे साई स्पोर्ट्स कोपरी या संघाची 4 गडी बाद, 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम साई स्पोर्ट्स कोपरी. एक्सपर्ट म्हणून ओळखलं जातं. जाहीर तुम्हाला 4थ्या षटकासाठी पण आता पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झाले. गरज तर आहे मोठ्या फटक्यांची आणि त्यासाठी प्रत्येक फलंदाजाकडे वेगवेगळे पर्याय असतात. आता पदलालीत वापरायचं होतं फलंदाजाला, पण जातोय हा डॉट बॉल. आतिशा 6व्या क्रमांकावर आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी मेहनत घेतोय. यावेळेस बघा कट केले बॉलला, खाली क्षेत्राची निवड केली. बॉलला पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचेल तोपर्यंत बॉल तर स्टॉप होतोय. 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल कारण थ्रो थोडासा उशीर आलेला आहे. जेव्हा आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षणाला असतो एक्स्ट्रा फोर्सने तुम्हाला त्या एंडला थ्रो करावा लागतो. जर तो एक्स्ट्रा फोर्स लावला गेला नाही तर धावा एक्स्ट्रा मिळतात. फलंदाजाला 3ची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. स्टील 3 बॉल्स आर रिमेनिंग टू डिलिव्हर. ड्राईव्ह करायचं आहे आउटसाइड एज. बॉल पोहोचते कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सिंगल होते कम्प्लीट. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4थ्या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. 6 धावा जायतने खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. विकेटचा शोध तर तो घेतोय पण फलंदाज देखील प्रायोरिटी ओळखतात या सामन्यामध्ये धावा कशा बनायला हव्यात. स्टेप आउट झाले. फोर्स केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉल खाली होत्या 3 फीटच्या आतमध्ये. कॅच कॅरी फलंदाज बाद आणि आतिश यांना परतावा लागेल. धक्का बसतोय 5वा. टीम साई स्पोर्ट्स कोपरी. आहेत आतिश आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मयूर 7व्या क्रमांकावर पाहायला मिळतील. धावसंख्या 26, 5 गडी बाद. 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. जाईद चांगला बॉल. बॉटम एंडचा वापर करायचा होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा अंदाज फलंदाजाचा. दरम्यान एक सिंगल पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅटिंग एंडला थ्रो आहे आणि अशा वेळेला जेव्हा कमी क्षेत्रफळ धावायचं असतं ते रिस्क असते कारण शेवटच्या बॉल असल्यामुळे रिस्क घेतली. एक सिंगल मिळते. एका धावेची वर धावसंख्या झालेली आहे 27 धावा आणि जिंकण्यासाठी
असू द्या, 20 मिनिटाचा कालावधी मिळेल. त्या ठिकाणी सिद्धेश अभंगेट हर्डल घेत आहेत, जे खूप महत्वाचं आहे. आपण या डावामध्ये कशा पद्धतीनं खेळणार आहोत, आपली बॉन्डिंग कशी असायला हवी, आपण कुठले कुठले पर्याय कुठल्या क्रमावर वापरणार आहोत, त्यासाठी ते हर्डल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. चला पुढचा डाव सुरू होतील आणि समालोचन कशामध्ये करू याबद्दल ऐकूया आवाज सदाबहार बंटी देसाई यांचा. हॅलो हॅलो. दुपारचं सत्र आणि युवा सेना चषकाचं आयोजन, युवकांचा जल्लोष आणि युवकांचाच चमत्कार. आणि आज युवा सेना चषकचं हे नेत्रदीपक आयोजन युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेशजी अभंगे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा क्रिकेटचा युवा महोत्सव म्हटला तरी चालेल. युवा सेना चषक 2024 सामना सुरू आहे. हजूर 11 विरुद्ध साई स्पोर्ट्स क्लब. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स क्लबने आव्हान दिलंय 28 धावांचं. पहिल्या सामन्यातला सामनावीर मोहित, ज्याच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये केलं होतं फलंदाजांना चकित, तो आलाय आता. मोहित फार चांगली गोलंदाजी केली होती. सिद्धेश अभंगे यांची कॅप्टन्सी आता महत्वाची आहे. कशा प्रकारे ते गोलंदाजांना बदल करतात, गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणात कसा बदल करतायत. पहिला सामना त्यांनी 32 धावांचा डिफेंड केला होता. हा सामना आता तुम्हाला अजून कमी 28 धावा वाचवायच्या आहेत. दुपारचं रन होऊन घड्याळात 2:28 आणि 42 सेकंद ही वेळ. आता कोणाला शुभ कोणाला अशुभ हे येणारा हे दुपारच सांगेन. सामना मोठा नाही, आनंदाला तोटा, चषकही मोठा. दरम्यान मोहित क्षेत्ररक्षण लावतोय. एक युवा तेज गोलंदाज, फार चांगली गोलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये. उसळी घेतोय चेंडू, बॅकफुटला जाऊन टॅप केलाय चेंडूला पॉइंटच्या दिशेला आणि एक धाव फार चांगली सामंजस्याने पूर्ण केली आहे. तालमेल चांगला बघायला मिळाला. आंखों आंखों में इशारा हो गया, 1 रन लेने का सहारा भी हो गया. एका धावेने धावसंख्येची सुरुवात. अकाउंट ओपन केलंय, श्री गणेशा केलाय. रज्जाक आणि जोखीम ही जोडी. रज्जाक डावखुरा, जोखीम उजव्या हाताचा फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये दोघांनी 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली भागीदारी निभावली होती. पहिल्या विकेटसाठी मजबूत पायाभरणी केली होती. यावेळी मोहित राऊंड द विकेट. यावेळी शॉर्ट ऑफ लेन, बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑन पुल करताना बॅटवर ठीकचा बॉल आला नाही, परंतु एक धाव निश्चित. सर्कलमध्ये चेंडू अडवला जातोय. मिड विकेटला दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलंय. 28 धावांचं माफक लक्ष आहे. 24 चेंडू 28 धावा. वरतून पेपर तर वाटतो एकदम सोपा, विकेट पडल्या तर तो कठीणही होईल हे निश्चित. विकेट ठेवावे लागतील. दरम्यान यावेळी निर्धाव चेंडू येतोय. खरंच कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं. त्याला चांगलं माहिती आपली क्षमता काय, आपलं लिमिटेशन काय, लिमिट काय हे ज्याला कळतं. आपल्याकडेच काय काय आहे काय नाही आहे याचं मोजदात द्यायला तो खरा. लढा उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे पण तो राहील दर्शक. चेंडू जाईल सीमारेखा पार. प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करणारा हा गोलंदाज मोहित. त्याच्याकडे लयबद्धता आहे. लयबद्धता, क्रिकेटची चांगली जाण, फलंदाजाला लवकर ओळखणं. हा चेंडू थोडा पुढ्यात दिला, फुलर लेन. फलंदाजांनी तो चांगला स्ट्रेट बॅटने उचलला डोक्यावरनं. गोलंदाजांच्या चांगला फटका. यावेळी हा ब्युटी, नाईस केलं डिलिव्हरी. यावेळी बरोबर मधल्या स्टेप म्हणून चेंडू उसळी घेतोय. फलंदाज बॅकफुटला
खेळताना संपर्क होत नाही बॅट अँड बॉलचा. निर्धार चेंडू येतोय पण विकेट पाहिजे. 4 षटकांच्या मॅच मध्ये धावसंख्या तुमची कमी असेल तर तुम्हाला विकेट हेच औषध आहे. दरम्यान यावेळी उजडच्या बाहेर अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाजांना जाणून बुजून उजडच्या बाहेर ठेवला चेंडू, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, रीचच्या बाहेर, आणि निर्धाव चेंडूने केली सांगता. तर विकेट पाहिजे होती ती काय आली नाही. पहिल्या षटकानंतर बिनबाद 6 धावा. आता 22 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. पंच सांगतायत तुम्ही स्प्रेड आउट व्हा, म्हणजे आपापल्या जागेवर जा. मोठं मैदान आहे, एकत्र येणं, चर्चा करणं हे योग्य नाही. आता 18-22 ची मॅच, 18 चेंडू 22 धावा, समीकरण वेगळं आहे. विकेट गेली तर मॅच कठीण होईल. पण हजुरी चा दोन्ही आघाडीची जोडी जी आहे, रज्जाक आणि जोखीम, त्याच्यामध्ये डावखुरा जो स्ट्राईक एंडला बॅटर आहे रज्जाक, याच्याकडे विविध प्रकारचे स्ट्रोक आहेत. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी त्याची चुणूक दाखवली होती. आता पहिलं पॉवर प्लेचं बंधन उठलंय. क्षेत्ररक्षण फैलावण्यात येईल. 3 खेळाडू लेग साइडला, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, 3 खेळाडू सीमारेषेवर, ऑफ साइडची व्यूहरचना, डीप लॉंग ऑफ, डीप कव्हर, 5 खेळाडू सीमारेषेवर. पायातला चेंडू ठीकसाट बॅटवर येत नाही. पॅरल स्वीप करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल. विकेट किपर लगेच येतो चेंडू. यष्टीरक्षक. गणित समीकरण मॅचचं 17 चेंडू 22 धावा, 5 वरती म्हणजे 17 चेंडू 22 धावा. 5 वरती का 5 खालती हा शब्द पण चांगला वापरला जातो आजकाल क्रिकेटमध्ये. दरम्यान हा पायातला चेंडू पुन्हा एकदा डावेठीच्या बाहेर आहे. पंचांची नजर चांगली आहे. पंचाने सांगितलं नाही हा चेंडू आहे वाईड, म्हणजे वाईटच आहे, तुम्हाला तो परत टाकावा लागेल. अतिरिक्त चेंडू. छोट्या छोट्या मॅच मध्ये तुम्हाला नियंत्रण आणि अनुशासन महत्वाचं, जेव्हा छोटी धावसंख्या तुम्ही डिफेंड करताय. यावेळी उजडच्या बाहेर चांगला कट केलाय, गॅप मध्ये चेंडू ठेवलाय. चेंडू जाईल का सीमारेखा पार, आउटफील्ड आहे फास्ट, चांगला अडवला गेलाय. पण 2 धावा, 3री धाव सुद्धा यावेळी इथे घेतण्यात येईल वाटतं. नक्कीच 3 धावा या दरम्यान धावून पुऱ्या केल्यात दोन्ही फलंदाजांनी. नाईस टिपिकल लेट कट शॉट, गोलंदाजांच्या गतीचा वापर केला. 3 धावांबरोबर धावसंख्या पुढे सरकते, 10-2 आकड्यांमध्ये प्रवेश करते. फार चांगलं वाटतंय. आपण बघा, tenniscricket.in सारखी एक चांगली क्रिकेटची वाहिनी या सामन्याचं टेलिकास्ट करते. 4 कॅमेरा, 5 कॅमेरा आहेत. प्रत्येक गोष्ट टिपली जाते. मैदानामध्ये आपण कॅमेऱ्यावरून बघतोय. फोटोशूट करताना ही एक चांगली टीम आहे. फार अप्रतिम आयोजन नियोजन आहे सिद्धेश जी अभंगे यांचं. हा डाव्याठीच्यावर लूज डिलिव्हरी खेळतोय. डीप मिड विकेटला जमीन लगत ठेवलाय चेंडूला आणि रमत गमत एकदा पुरी केली आहे. आणि दुसरी धाव ओढतोची, हे नाही चालेल. ये ना चलवे, यूपी मध्ये गेलात तर म्हणतील ये ना चलवे, ते चालणारच नाही. तुम्ही छोटी धावा डिफेंड करताय आणि अशा छोट्या छोट्या चुका नंतर पडतात महागात. एक तर धावा कमी आहेत, 28 धावांचं माफक व्यसन आहे. दरम्यान गोलंदाज शॉर्ट रनअप येतोय. हा ठीक चेंडू, नाईस डिलिव्हरी, पुढे सेवला, उसळी मिळते, बाउन्स मिळतोय. जोखीमच घेतोय. धावसंख्या स्थिरावली. गोलंदाज पुन्हा एकदा 5-10 पावलांचा रनअप. हा उसळी पुन्हा घेतोय चेंडू, बाउन्स, सरप्राईज बाउन्स. 2 चेंडू निर्धाव. स्कोर किती? 12 धावा, धावसंख्या 12. शेवटचा चेंडू. एक कौतुक केलं पाहिजे साई स्पोर्ट्सचं, का ते छोट्या धावसंख्येत सुद्धा लढाई करतात. खास करून मी कौतुक करेन कॅप्टनचं. त्याने विश्वास दिलाय, कमान काही झालं तरी आपण पाठ टेकवायची नाही, लढायचं, लढत राहायचं. संघर्ष जीवन, संघर्ष म्हणजे क्रिकेट. दरम्यान गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन हा उजवडीच्या बाहेरून खेचलाय. लॉंग ऑफला
एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. दुसरी धाव घातक होईल. जपान थ्रो लूज. फोर्स नव्हता, वेगात थ्रो नव्हता, त्यामुळे एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करण्यात यश मिळालं फलंदाजांना. षटक संपलं 2 धावांनी. धावसंख्या धावफलकावर 14. आता करायच्या आहेत बरोबर तेवढ्याच धावा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू 14 धावा. यानंतर गावदी स्पोर्ट्स क्लब बाळकोम सारखा दिग्गज संघ लढत देईल व्हाईट टायगर ढोकाळी या संघाला. दोन्ही आजूबाजूचे संघ आहेत. व्हाईट टायगर ढोकाळी आणि बाळकोम यामध्ये 100 मीटरचं अंतर आहे. नाणेफेक झाली आहे. कौल काय आहे ते नंतर आम्ही सांगू, परंतु ही मॅच बघायला विसरू नका. दुपारचं ऊन चांगलं आहे. बरोबर जिथे सावली तिकडे दर्शक. युट्यूबच्या माध्यमातून चांगल्या लाईक्स येत आहेत. फार चांगली मेहनत घेतात कॅमेरामॅन टेक्निशियन्स. व्हेरी गुड वर्क ऑल दिस टीम. tenniscricket.in नाईट्स वर्क. पडद्यामागचे खरे कलाकार. दरम्यान 12-14 मॅच. 12-14. पण पहिला जो गोलंदाज आहे त्यांचा साई स्पोर्ट्सचा, याचं कौतुक 10 वेळा करेन. कारण तरुण असताना संयमाने गोलंदाजी करणारा मी पहिला गोलंदाज बघितला. प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतणे हे चांगली गोष्ट आहे. प्रवीण तांबे हा एक दिग्गज मराठी क्रिकेटर ज्याने IPL गाजवलं. ज्यांनी क्रिकेटला वेगळा आयाम दिला. साधारण क्रिकेटला असाधारणपणे नेऊन ठेवलं स्वतःच्या कर्तृत्वाने, कर्तबगारीने. राहुल द्रविड यांनी निवडलं आणि तिथून त्यांनी कमाल दाखवली. कांजूरबागमध्ये राहणारा क्रिकेटर, वर्तकनगरचा जावई, काय चांगले खेळ आहे. हा लेग साईडला लूज डिलिव्हरी. जाऊन चेंडू घेऊन या. चेंडू जाईल सीमारेखा पार. 4 धावांसाठी. लूज डिलिव्हरी, खराब चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू आणि पुढ्यात वाढलेलं ताट. याचा एकच उपाय मिळतो. भुकेलेला हात मारतो आणि फलंदाज ताव मारतो. त्यांनी ताव मारला. हा हळूवार टॅप शॉट. पॉइंटच्या दिशेला एकच धाव मिळेल. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे समीकरण काय. एकेरी दुहेरी धावांनी सुद्धा लक्ष गाठता येईल. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीने चालताना दिसतात रज्जाक आणि जोखीम. धावसंख्या धावलकर दर्शवते ती बरोबर 19 धावा. आता 9 धावांची गरज आहे. विकेट पाहिजे. यावेळी हलवा उडवला परंतु सेफ लँडिंग आहे. लॉंग ऑफच्या खेळूच्या फार पुढ्यात पडतोय. 1 धाव निश्चित मिळेल. धावसंख्या 20. आता 8 धावांची गरज. सिद्धेश अभंगे यांच्या डोक्यात काय चाललंय, कारण की हे षटक जर चांगलं निघालं आणि शेवटी 6-7 धावा राहिल्या तर मॅच मध्ये परत येईल टीम साई स्पोर्ट्स. यावेळी हवेत उडाला. झेल आहे का. शतक चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय आणि टिपला शेवटच्या क्षणी आणि विकेट पाहिजे ती विकेट मिळाली. ब्रेक थ्रू मिळाला. विकेट डाऊन. स्वीपर कव्हरला लॉंग ऑफचा खेळाडू कट करेल का चेंडूला आणि पायाने अडवायचा प्रयत्न असफल. चेंडू जातो सीमारेखा पार आणि हा येतोय नशीबवान चौकार. आता सर्वांच्या डोक्यावर पण चूक झाली आणि क्रिकेटला चुकीला माफी नाही. आणि रज्जाक
माफ करा, जोखीमचा आज वाढदिवस आहे. जोखीम, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जोखीम, हैप्पी बर्थडे जोखीम. जिसका नाम जोखिम होता है जिंदगी में हर जोखिम को उठाता है. और वाईड चेंडू आणि आता बघा सामना संपण्याच्या लाईन मध्ये, कारण की धावा धावफलकावर झाल्यात त्या 25, 3 धावांची गरज. तसं म्हटलं तर अडथळा आला नाही लक्ष गाठताना हजूर 11 संघाला. यावेळी ठीकसा चेंडू आहे, षटक पूर्ण होते. 3 धावा अजून करायच्या आहेत. 6 चेंडू 3 धावा. चमत्कारला करू नमस्कार. चमत्कार करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील, प्रेशर बनवावं लागेल. आणि जोखीम, तुम्हाला केक कापायचा आहे तर सामना संपून यायला लागेल. सेलिब्रेशन ऑन होईल, पण मॅच काय पण म्हणा. साई स्पोर्ट्सचं कौतुक, सिद्धेश अभंगे कर्णधारांचं कौतुक. शेवट पण लढणं महत्वाचं. तो फायटर चांगला जो पाठ टेकवत नाही, तो लढाई वृत्ती चांगली जो तलवार लवकर मॅन करत नाही. क्या बात है. 28 धावा मला वाटलं 3 षटकात पूर्ण करतील. रज्जाक इन फॉर्म आहे, पण रज्जाक बॅक टू द पॅव्हिलियन आहे. आता हे षटक महत्वाचं. जोखीम ऑन स्ट्राईक, चैतादा नॉन स्ट्राईक. कमलेश गोलंदाज, महत्वपूर्ण षटक. एका दुसरी विकेट मॅच मध्ये परत. ऑल एक्शनच्या बाहेर, हे नाही चालणार. वाईड बॉल आहे, वाईड आणि वाईट. हा वाईटच आहे. तुम्हाला काही न करता फुकट पैसे बँक मध्ये काय आले आणि काही न करता धावा फुकट मिळाल्या. दोन्हीचं गणित सेम. आनंद कोणाला मिळणार? समोरच्याला. चला, 2 धावांची गरज आहे. हा कुठे पटका खेळायला गेले, जाना था काशी नसीब नहीं पहुंचे तुम वाशी. डॉट डिलिव्हरी. कोळशेत संघ, गावदेवी स्पोर्ट बाळकुम क्षेत्ररक्षणासाठी तयार राहावं. 2 धावांची गरज. विजयासाठी 2 पावलं दूर, 2 कदम दूर. हा हलक्या हाताने खेळलाय, 1 धाव मिळेल. दुसरी राऊंडसाठी जाणार का? नक्कीच जातील. थोडं फंबल, मिस फिल्डिंग आणि याबरोबरच हजूर 11 पोचतोय पहिला संघ प्री क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन.